जळगावमधून एक संतापजनक बातमी आहे. 2.5 महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवरती घेऊन एका आजोबांना रात्रभर दवाखान्याच्या बाहेर बसावं लागलंय. जळगावमध्ये सचिता बोरसे या 2.5 महिन्याच्या मुलीचा मृत्यू पोलिओ डोस घेतल्यानंतर झाला. यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांना 40गाव वरून जळगावला जाण्यास सांगितलं, पण कागदपत्रांच्या कारणावरून त्यांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रुग्णालयाच्या बाहेर बसावं लागलं. एक तरी 2.5 महिन्यांच्या नातीचा मृत्यू झाला हे दुःख, आणि दुसरं म्हणजे व्यवस्थेने त्यांना करायला लावलेली ती तडफड अत्यंत वाईट आहे. मागेही सोलापूरमध्ये HIV नसताना HIV पॉझिटिव्हचा रिपोर्ट देण्यात आला, त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला. अशी अनेक प्रकरणं आरोग्य यंत्रणेविषयी आपण ऐकत असतो. खरंच सामान्य माणसाच्या गरजेची असलेली ही आरोग्य यंत्रणा किती दिवस अशी ढिसाळ राहणार आहे हा प्रश्नच आहे. तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.